गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. सगळ्यांना माझा आवाज येतोय? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, थँक्यू. चला, सगळ्यांनी सायन्सचा टेक्स्टबुक ओपन केलेलंच असेल, तर मी सुद्धा स्क्रीन शेअर करते. सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, थँक्यू. तर आपण लेसन नंबर 12 स्टडी करत होतो. मस्क्युलर सिस्टीम आपला झाला होता. ओके, तर एकदा आपण परत गो थ्रू करूया. काय काय बघितलं होतं? तर फर्स्ट आपण बघितलं होतं मस्क्युलर सिस्टीम. ओके, तर मसल्स काय ते आपण बघितलं होते. मसल्स आर द बंडल्स ऑफ फायबर्स that can contract and relax as a require. Okay, contract means the process in which muscles become shorter or tighter. Okay, ज्याच्यामध्ये मसल्स काय होतात, शॉर्ट होतात आणि टाईट होतात. जेव्हा तुम्ही हँड तुमचा जसं पिक्चर मध्ये दाखवलंय तसं तुम्ही तुमचा आर्म बेंड केल्यावर तुमचे जे मसल्स आहेत ते कसे होतात, स्मॉल होतात ना, शॉर्ट होतात आणि काय होतात, टाईट होतात. त्याला काय बोलतात, कॉन्ट्रॅक्ट. ओके, अँड रिलॅक्स मीन्स द मसल्स रिटर्न टू द रेस्टिंग पोझिशन. जर तुमचे मसल्स असतात ते जसेच्या तसे ज्या पोझिशन मध्ये त्या पोझिशन मध्ये येतात त्याला बोलतात रिलॅक्स. ओके, द मसल्स आर द बंडल ऑफ फायबर्स दॅट कॅन कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स ॲज रिक्वायर्ड. ओके, देन आपण काय बघितलं होतं, तर डिफरंट ऍक्टिव्हिटी मसलचे मुवमेंट्स कसे कुठले कुठले असतात जे आपण बघितले. टॉकिंग, लाफिंग, वॉकिंग, जम्पिंग, थ्रोईंग. तर हे सगळे मसल्सचे बरेच काय ऍक्टिव्ह मुवमेंट्स आहेत. जे काही आपण ऍक्टिव्हिटी करतो त्याच्यामध्ये मसलचे सुद्धा ऍक्टिव्हिटी मुवमेंट होते. ओके, नेक्स्ट आपण काय बघितलं होतं, इथे एक इन्फॉर्मेशन दिली होती. त्यांनी सांगितलं होतं की आपल्या बॉडीमध्ये देअर आर मोर दॅन 600 मसल्स इन ह्युमन बॉडी. आपल्या ह्युमन बॉडीमध्ये 600 पेक्षा जास्त मसल्स आहेत. आणि जे आपलं वेट असतं, आपण जे वेट मेजर करतो त्या वेट मध्ये 40% तर वेट जे असतं ते मसल्सचं असतं. ओके, 40% जे वेट असतं ते मसल्स असतं आणि बाकीचं जे आपल्या बॉडीचं असतं वेट. ओके, अँड देअर आर अबाउट 30 मसल्स इन ह्युमन फेस. ओनली ह्युमन फेस मध्येच 30 मसल्स आहेत. ओके, तुमच्या आईज मध्ये, माउथ मध्ये, नोज मध्ये जे सगळे छोटे छोटे सगळे पार्ट्स आहेत फेसचे, त्याच्या सगळ्यामध्ये काय आहेत, मसल्स आहेत. ओके, स्मॉल मसल्स आहेत. त्याच्यामुळे तुमचे जे एक्सप्रेशन येतात बाहेर, जर तुम्ही रागवले, अँग्री, सॅड, हॅपीनेस, ते हे सगळे एक्सप्रेशन कसे एक्सप्रेस होतात, या मसलमुळेच एक्सप्रेस होतात. ओके, जेव्हा तुम्ही स्माइल करता तर तुमचे जे चिक्स आहेत ते वरती येतात ना, तर ते काय झाले, तुमच्या एक प्रकारे चिक्स मध्ये जे मसल्स आहेत ते वरती येतात. मसलची मुवमेंट होते, म्हणजे कळतंय की तुम्ही स्माइल करताय आणि तुम्ही हॅप्पी आहेत. ओके, तशा प्रकारे हे सगळे एक्सप्रेशन आपल्याला या मसल्सच्या मुवमेंटनी कळतंय, फेस एक्सप्रेशन. ओके, नेक्स्ट आपण बघितले होते डिफरंट टाइप्स ऑफ मसल्स बघितले होते. ओके, व्हॉलेंटरी मसल्स बघितलेले आणि इनव्हॉलेंटरी मसल्स बघितलेले. आता व्हॉलेंटरी मसल्स म्हणजे काय, की मसल्स यूज इन दिस मीन्स जे फंक्शन्स असतात, बॉडी फंक्शन असतात ते आपल्यावर डिपेंड असतात. ओके, द फंक्शन्स दॅट डिपेंड अपॉन आवर विल. ओके, आपण आपल्या मर्जीने जे आपण फंक्शन करतो, जसं वॉकिंग, रायटिंग. ओके, तर हे सगळे फंक्शन्स ते सगळे आपल्या मनाने आपण करतो. ओके, आपल्या मर्जीने. तर त्या सगळ्या ऍक्शन्सलाच काय बोलतात, त्या ऍक्शन मध्ये काय वेगवेगळे डिफरंट मसल्स यूज होतात. जसं वॉकिंग मध्ये तुमचे लेग्स यूज होत आहेत. ओके, लेगचे मसल्स यूज होत आहेत. रायटिंग मध्ये हँडचे मसल्स यूज होत आहेत. ओके, इटिंग मध्ये तुमच्या माउथचे मसल काय होत आहेत, त्यांची मुवमेंट होते. मग ह्या सगळ्या मुवमेंट, या सगळ्या मसलची मुवमेंट ज्या ऍक्शन मध्ये, या ऍक्शन मध्ये होते ना, तर त्यांना काय बोलतात, व्हॉलेंटरी मसल्स बोलतात. काय बोलतात, व्हॉलेंटरी मसल्स. तर ज्या ऍक्शन मध्ये म्हणजे आपल्या स्वतःच्या मर्जीने जे आपण काही फंक्शन करतो त्या फंक्शन मध्ये ज्या मसल्सचं काय होतं, यूज होतो, त्यांना आपण काय बोलतो, व्हॉलेंटरी मसल्स. ओके, कळालं सगळ्यांना? लास्ट टाइम आपण बघितलं होतं. देन इनव्हॉलेंटरी मसल्स बघितलेलं, ते त्याचं वायसे वर्सा. ओके, कॉन्ट्रास्ट, म्हणजे ज्याच्यामध्ये आपले जे फंक्शन्स आपल्या मर्जीने होत नाही. ओके, फॉर एक्झाम्पल डायजेशन, देन ब्रीदिंग,
ओके. हे सगळे जे फंक्शन आहे ते आपल्या मर्जीने होत नाही. आपण बोलत नाही की आता डायजेशन कर, तेव्हाच स्टमक आपलं डायजेशन करत नाही. ते जसं आपण तुम्ही जेवले, फूड तुमचं स्टमक मध्ये गेलं, तसं आपोआप डायजेशन स्टार्ट होतं. तर या डायजेशन, ब्रिदिंग या सगळ्या कामामध्ये जे मसल्स यूज होतात त्यांना बोलतात इनव्हॉलंटरी मसल्स. ओके. दे डू नॉट डिपेंड अपॉन आवर विल. ते आपल्या मर्जीनुसार चालत नाही. त्यांचं फंक्शन ते ते नॅचरली प्रोसेस होतं. ओके. कळालं सगळ्यांना? दोन टाइप्स बघितले होते, ते कळाले का सगळ्यांना? ओके. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं, अजून 3 टाइप्स ऑफ मसल्स बघितले होते. स्केलेटल मसल्स बघितलेले, हार्ट अँड कार्डियक मसल्स बघितले होते आणि स्मूथ मसल्स बघितले होते. ओके. आता स्केलेटल मसल्स म्हणजे काय होते, की ज्या मसल्स द टू एंड्स ऑफ इच मसल्स आर अटॅच टू डिफरंट बोन्स. म्हणजे जे मसल्सचे दोन डिफरंट एंड असतात, ओके, ते डिफरंट बोनला काय झालेले असतात, अटॅच झालेले असतात. ओके. त्याला बोलतात स्केलेटल मसल. जे बोनला अटॅच झालेले असतात त्या मसल्सला बोलतात स्केलेटल मसल. एवढं लक्षात ठेवलं तरी बस आहे. ओके. आता हे कसे असतात, स्केलेटल मसल व्हॉलंटरी असतात, कारण आपल्या मर्जीने त्यांची मुवमेंट होते, म्हणून हे मसल्स कसं व्हॉलंटरी असतात. ओके. They are also responsible for holding the bones of the skeleton together and giving the shape to our body. आणि यांचं काम काय असतं, की जे आपलं बोन्स वगैरे आपण जसं हँड होल्ड वगैरे करतो, ओके, जसं बेंट वगैरे, हे सगळं जे असतं ते त्यांच्यानुसार होतं, स्केलेटल मसल नुसार. आणि आपल्या बॉडीला प्रॉपर शेप द्यायचं काम कोण करतं, स्केलेटल मसल करतात. ओके. देन हार्ट अँड हार्ट अँड कार्डियक मसल्स म्हणजे काय आपण बघितले होते, जे हार्टचे मसल्स आहेत. ओके. जे हार्टच्या रिलॅक्सेशन आणि कॉन्ट्रॅक्शन मध्ये काय करतात, आपल्याला हेल्प करतात. त्या मसल्सला आपण काय बोलणार, कार्डियक मसल्स. ओके. जसं हार्ट पंपिंग करतं, हार्ट बीटिंग करतं ना, तुमचं हार्ट जे बीट करतं, धक 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 धक, तसं ते बीट्स करतं, तिथे जे मसल्स यूज होत आहेत त्याला बोलतात कार्डियक मसल. ओके. हार्ट मसल और कार्डियक मसल्स. ओके. आणि ते जे मुवमेंट असते ती इनव्हॉलंटरी असते, ती आपल्या मर्जीने होत नाही, आपल्यावर डिपेंड नसते. ओके. आणि प्रत्येक मिनिटाला आपला जो हार्ट आहे तो 70 टाइम्स काय करतो, बीट करतो. ओके. एक मिनिटाला 70 टाइम्स तो बीट करतो. बघा, एवढ्या फास्ट मुवमेंट असतं आपल्या हार्टची. ओके. नेक्स्ट, स्मूथ मसल. स्मूथ मसल्स काय सांगितलंय, these muscles are present in the internal organ other than the heart. हार्टला सोडून जे आपल्या ऑर्गनच्या आपल्या आतमध्ये जे काही ऑर्गन्स असतात त्याच्यामध्ये हे मसल्स काय असतात, प्रेझेंट असतात, असं त्यांनी सांगितले. फॉर एक्झाम्पल, आपले ब्लड वेसल्स आहेत, स्टमक आहे, इंटेस्टाईन आहे, युटेरस आहे, या सगळ्यांमध्ये जे मसल्स प्रेझेंट असतात त्याला स्मूथ मसल्स म्हणतात. ओके. आणि हे सुद्धा इनव्हॉलंटरी आहेत. ओके. कारण स्टमकचं जे डायजेशनचं काम आहे ते आपल्या मर्जीनुसार होत नाही, ते नॅचरली होत असतं. त्याच्यामुळे हे मसल्स सुद्धा इनव्हॉलंटरी आहेत आणि ते जरा स्लो असतात. ओके. कळालं सगळ्यांना? तर आपण हे थ्री टाइप्स बघितले होते. नंतर काय बघितलं होतं आपण, दोन पार्ट्स बघितले होते. बायसेप्स म्हणजे काय बघितलं होतं आणि ट्रायसेप्स म्हणजे काय बघितलं होतं. ओके. द मसल्स ऑन द फ्रंट ऑफ द बोन इन द अप्पर आर्म इज कॉल्ड बायसेप. बघा इथे सांगितलंय बायसेप्स कशाला बोलतात, हे असं तुम्हाला बोनच्या वरती अप्पर आर्मला बोनच्या वरती जो अप्पर पार्ट असतो याला बायसेप बोलतात, आणि त्याचा मागचा जो पार्ट असतो त्याला ट्रायसेप्स बोलतात. ओके. द मसल्स ऍट द बॅक इज कॉल्ड ट्रायसेप. हे आपण बघितलं होतं. ओके. तर सगळ्यांना लक्षात आहे लास्ट टाइमचं मसल्स बद्दल आपण जे काही शिकलो होतो, सगळ्यांनी क्वेश्चन आन्सर सुद्धा लिहिले असतील, सॉल्व्ह केले असतील. ओके. चला, तर आज आपण नेक्स्ट पार्ट घेऊया, डायजेस्टिव्ह सिस्टीम बद्दल बघूया आज आपण. ओके. जस कसं आपल्या बॉडीमध्ये डायजेशन होतं, फूडचं डायजेशन आपल्या बॉडीमध्ये कसं होतं, त्याच्यामध्ये कुठले कुठले बॉडी पार्ट्स इन्व्हॉल्व्ह असतात. ओके. हे सगळं आपण आज त्याची इन्फॉर्मेशन घेऊया. चला, डायजेस्टिव्ह सिस्टीम. फर्स्ट क्वेश्चन बघा, लेट्स रिकॉल व्हॉट हॅपन टू द फूड वी इट इनसाइड अवर बॉडी. आता बघा, तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन हेच विचारलंय की तुम्ही जे काही फूड खाता ते तुमच्या बॉडीमध्ये गेल्यानंतर त्याचं काय होतं हे तुम्हाला विचारलंय. ओके.
सेकंड क्वेश्चन काय विचारलाय, डज दिस फूड मिक्स ऍज इट इज विथ द ब्लड. आणि तुम्हाला सेकंड क्वेश्चन काय विचारलंय, जर तुम्ही जे फूड खाता ते तसंच तसं तुमच्या ब्लड मध्ये मिक्स होतं का. आता जे तुम्ही चपाती जशीच्या जशी खाता ती तशीच्या तशी ब्लड मध्ये मिक्स होणार आहे का. ऑफकोर्स नाही. ब्लड आपलं किती थिन असतं, पातळ असतं ना ब्लड, आणि आपलं चपाती किती थिक असतं, तर तसंच्या तसं थोडी ते ब्लड मध्ये मिक्स होणार आहे. ओके, तर त्याच्यावर काहीतरी केमिकल रिॲक्शन वगैरे होणार आहे. तर ते सगळं केमिकल रिॲक्शन, मेटाबॉलिझम प्रोसेस हे सगळं कुठं कशामध्ये होतं, डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये होतं. त्यात आपण बघूया ते कसं होतं आणि कसं ते फूड जसं आपल्या ब्लड मध्ये काय होईल, मिक्स होईल, अशा फॉर्म मध्ये ते फूड कसं तयार होतं ते आपण बघूया. Conversion of a food into soluble form and its absorption into the blood is called digestion. बघा, तुम्हाला मी आता सांगितलं डाय म्हणजे काय, आपण जे काही फूड खातो त्याला सोल्युबल फॉर्म मध्ये काय करायचं, तयार करायचं. त्याचं कन्व्हर्जन, जे फूडचं कन्व्हर्जन करायचं सोल्युबल फॉर्म म्हणजे आपल्या ब्लड मध्ये ते मिक्स होईल अशा फॉर्म मध्ये त्याला काय करायचं, कन्वर्ट करायचं. या प्रोसेसला काय बोलतात, डायजेशन बोलतात. ओके, नेक्स्ट. द डायजेस्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट ऑफ द एलिमेंटरी कॅनल अँड डायजेस्टिव्ह ग्लँड्स. बघा, द डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये कुठले दोन पार्ट्स प्रेझेंट असतात, एलिमेंटरी कॅनल अँड डायजेस्टिव्ह ग्लँड्स. ओके, द टोटल लेंथ ऑफ द एलिमेंटरी कॅनल इज अबाउट 9 मीटर. आणि जी आपली एलिमेंटरी कॅनल आहे म्हणजे माउथ पासून तर स्टमक पर्यंत ही आहे एलिमेंटरी कॅनल, आपली ट्यूब सारखी असते, त्याला बोलतात एलिमेंटरी कॅनल, आणि ती 9 मीटर लॉंग असते. ओके, इट इज अ मेन पार्ट ऑफ इट्स मेन पार्ट. कोणाचा माईक ऑन आहे, सगळ्यांना आवाज येतोय माझा. सोल्युबल मीन्स जे ब्लड असतं त्याच्यामध्ये मिक्स होणार, सोल्युबल म्हणजे मिसळणार. ओके, सोल्युबल मीन्स मिसळणार, कळालं. ओके, जसं तुम्ही बोलता ना सॉल्ट इज अ सोल्युबल सबस्टन्स, म्हणजे सॉल्ट काय होतंय, वॉटर मध्ये मिक्स होतंय ना, हे होतं ना, सोल्युबल आहे, वॉटर मध्ये ते मिक्स होतं. ओके, तर बघा नेक्स्ट काय आपण कुठे होतो. हा, एलिमेंटरी कॅनलची जी लेंथ आहे ती 9 मीटर लॉंग आहे. ती एलिमेंटरी ट्यूब कॅनलची ट्यूब असते ती 9 मीटर लॉंग असते. इट्स मेन पार्ट्स आर द माउथ, फॅरिंग्स, इसोफेगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, रेक्टम अँड ॲनस. बघा, आता या एलिमेंटरी कॅनल मध्ये कुठले कुठले पार्ट्स येतात हे सगळ्यांना लक्षात ठेवायचे आहेत, अंडरलाईन करून घ्या. कुठले कुठले पार्ट्स येतात, एलिमेंटरी कॅनल मध्ये माउथ येतो, नंतर फॅरिंग्स येतं, इसोफेगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, रेक्टम अँड ॲनस. ओके, ते हे सगळे आहेत एलिमेंटरी कॅनलचे पार्ट्स. देन द सलायव्हरी ग्लँड, लिव्हर अँड पॅनक्रियाज आर द डायजेस्टिव्ह ग्लँड्स कनेक्टेड टू द एलिमेंटरी कॅनल. आणि जे डायजेस्टिव्ह ग्लँड्स आहेत त्याच्यामध्ये कुठले कुठले पार्ट्स येतात, सलायव्हरी ग्लँड्स म्हणजे आपले जे तोंडामध्ये जी सलायवा असते आपल्या तोंडामध्ये म्हणजे थुंकी, त्याचे जे ग्लँड्स असतात ते डायजेस्टिव्ह ग्लँड्स मध्ये येतात. देन आपलं लिव्हर अँड पॅनक्रियाज, सगळ्यांना माहिती आहे लिव्हर आणि पॅनक्रियाज. बघा इथे दिलेला आहे, हा जो रेड कलरचा पार्ट दिसतोय तो आहे लिव्हर, आणि इकडे जो थोडासा असा त्याच्या साईडला तो आहे पॅनक्रियाज. ओके, तर हे लिव्हर आणि पॅनक्रियाज हे सुद्धा काय डायजेस्टिव्ह ग्लँडचे पार्ट्स आहेत. ओके, आणि हे सगळे एलिमेंटरी कॅनलला कनेक्टेड असतात. ओके, कळालं. याच्यामध्ये काय काय सांगितलं, एलिमेंट आपला जो डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे टू पार्ट्स मध्ये कन्सिस्ट म्हणजे असतो, कन्सिस्ट ऑफ टू पार्ट्स, एलिमेंटरी कॅनल अँड डायजेस्टिव्ह ग्लँड. एलिमेंटरी कॅनल मध्ये काय, माउथ, फॅरिंग्स, इसोफेगस, स्टमक, then small intestine, large intestine, rectum and anus. Okay, and the salivary gland, liver and pancreas are the digestive gland, are connected to the alimentary canal. Okay, ते सगळे एकमेकांना कनेक्टेड असतात. नेक्स्ट, डिफरंट ऑर्गन्स ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम सिस्टमॅटिकली परफॉर्म द फंक्शन ऑफ द डायजेशन. आता हे सगळे डायजेस्टिव्ह सिस्टीमचे जे मी तुम्हाला सांगितले ऑर्गन्स, हे त्यांचं जे काम आहे ते त्यांचं काम व्यवस्थितपणे पद्धतशीरपणे करत असतात.
There are different stages in the process of digestion of a food, and at each stage there is a different organ of the digestive system which perform its specific role. तर बघा, आता तुमचं जे फूड तुम्ही खाल्लंय ते डायजेशन काय डायरेक्ट तुमच्या पोटामध्ये जात नाही, तर त्याच्यावर डिफरंट डिफरंट काय होतात, प्रोसेस होत असतात. मग ते जे प्रोसेस होतात, डायजेशनचे जे प्रोसेस असतात ते प्रत्येक स्टेप मध्ये होत असतात. त्याची जे डायजेशन म्हणजे व्हायची जे स्टेप आहे ते डिफरंट डिफरंट स्टेज आहेत. ओके, आणि ते त्यांच्या स्टेजला बरोबर त्यांचं ते प्रत्येक काम चांगल्या प्रकारे सुरळीतपणे ते काम करत असतात. म्हणजे जसं तुम्ही माउथ मधून तुमचं फूड, आता तुम्ही चपाती खाल्ली, ओके, तर माउथ मध्ये तुम्ही काय, तुमचं पहिले काम कोणाचं आहे, टीथ. टीथ काय करणार, त्याला पहिले बारीक चिव करणार, म्हणजे सगळं त्यांना बारीक त्यांचं स्मॉल सबस्टन्स मध्ये त्यांना ब्रेक करणार. ओके, ब्रेक केल्यानंतर त्याच्यामध्ये काय जाणार, तुमचं जे सलायव्हरी ग्लँड आहे ते काय करते, सलायवा मिक्स करतील. ओके, सलायवा मिक्स केल्यानंतर तुमच्या त्या चपातीचा काय होईल, बॉल सारखा तयार होईल, एक गोळा तयार होईल बॉल सारखा. ओके, नंतर तो तुमचा माउथ मधून, फॅरिंग्स मधून त्या ट्यूब एलिमेंटरी कॅनल मध्ये जाईल, इसोफेगस मध्ये जाईल. ओके, इसोफेगस मधून नंतर तुमचा तो जाईल लिव्हर, पॅनक्रियास, सगळं स्टमक मध्ये, त्याच्यावर सगळं केमिकल प्रोसेस होईल. आणि नंतर मग तो जर तुमचा डायजेशन झाला तर तुमचा तो ब्लड मध्ये हाफ पार्ट काय होईल, ब्लड मध्ये सोल्युबल होण्यासारख्या याच्यामध्ये तो तयार होईल. आणि जो सोल्युबल नाही झाला तो तुमच्या ऍनसद्वारे बाहेर, शरीराच्या बॉडीच्या बाहेर निघेल. ओके, तर जे वेस्ट मटेरियल असतात ते आपल्या ऍनसद्वारे बाहेर निघतात, ते तुम्हाला माहिती आहे. ओके, तर असे वेगवेगळ्या प्रत्येक प्रत्येक स्टेजला त्याचं डिफरंट, म्हणजे त्यांचा डिफरंट डिफरंट स्टेजेस असतात, स्टेप्स असतात, त्या स्टेप नुसार पद्धतशीर त्यांचं डायजेशन होत असतं. तर लेटेस्ट स्टडी द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द इच ऑर्गन ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम. तर आता आपण काय करूया, प्रत्येक जे आहेत ऑर्गन डायजेस्टिव्ह सिस्टीमचे, त्यांचा प्रत्येकाचा आपण काय करूया, स्टडी करूया एक एक ऑर्गनचं. ओके, सगळ्यांना इथपर्यंत कळालंय का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला मग आपण आता एक एक सगळे ऑर्गन्स स्टडी करूया, प्रत्येकाचा काय रोल आहे ते आपण बघूया. फर्स्ट आहे आपला डायजेस्टिव्ह ऑर्गन, कुठला आहे, तीथ. सगळ्यांना माहिती आहे तीथ हा इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला तीथच नसतील तर तुम्ही जे काही फूड खाल्लं ते तुम्ही त्याला ब्रेक डाऊन नाही करू शकत, त्याला स्मॉल स्मॉल पार्ट्स मध्ये तुम्ही त्याला ब्रेक नाही करू शकणार. ओके, तर बघा, तीथ. द प्रोसेस ऑफ डायजेशन बिगिन्स विथ द फंक्शन ऑफ द टीथ इन द माउथ. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपलं जे फूड डायजेशन करण्याची पहिली प्रोसेस टीथ पासून स्टार्ट होते, टीथ पासून जे काही माउथ मध्ये असतात. देअर आर 4 टाइप्स ऑफ टीथ. आपल्या माउथ मध्ये 4 टाइप्सचे टीथ असतात. बघा कुठले कुठले, इन्सियर्स, इन्सिसर्स, कॅनिनीज, प्रीमोलार्स आणि मोलार. सगळ्यांनी अंडरलाईन करा, इम्पॉर्टंट आहे. जे 4 नेम्स आहेत तिथचे इन्सिसर्स, कॅनिनियस, देन प्रीमोलार्स अँड मोलार्स. ओके, तर हे सगळे आपल्या तिथचे टाइप्स आहे. इच टाइप ऑफ टूथ हॅज अ स्पेसिफिक फंक्शन. आणि हे जे प्रत्येक टाइपचं जे काही टीथ आहे त्याचं प्रत्येकाचं वेगळं वेगळं फंक्शन आहे. ओके, इच टूथ इज कव्हर बाय द हार्ड सबस्टन्स कॉल्ड इनॅमेल. आणि आपलं जे टूथ आहे, एक दात आहे आपला, त्याच्यावर काय असतं, एक हार्ड सबस्टन्सचं कव्हर असतं, त्याला बोलतात इनॅमेल. ओके, त्याला काय बोलतात, इनॅमेल. इथे तुम्हाला दिलं असेल बघा, तुम्हाला डायग्राम पण दिलाय बघा. इथे एक टूथ आहे, इथे एक टूथ दाखवलाय, त्याच्या वरचा जो कव्हर दिसतोय त्याला इनॅमल त्यांनी नाव दिलेलं आहे बघा. तो वरचा जो हार्ड कव्हरिंग असतं त्याला बोलतात इनॅमेल. ओके, देन इनॅमेल इज अ मेड अप ऑफ कॅल्शियम सॉल्ट. बघा, जे तुमचं इनॅमेल असतं ते कॅल्शियम सॉल्ट पासून बनलेलं असतं. म्हणून तुम्ही कधी ऑब्झर्व केलं का, जे तुमची टूथपेस्टची जी हे असते ऍडव्हर्टाइजमेंट, त्याच्यामध्ये प्रत्येक टूथपेस्ट मध्ये त्यांनी सांगितलेलं असतं बघा, कॅल्शियम आहे. ऐकलं असेल तुम्ही, कॅल्शियम बद्दल सांगितलेलं असतं बघा. तुमच्या प्रत्येक टूथपेस्ट, पेप्सोडंट असो नाही तर क्लोजअप असो, त्याच्यामध्ये तुमच्या त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे, सॉल्ट आहे, असं सांगितलेलं असतं. का? कारण हे सगळं ते बोनला काय करतं, प्रोटेक्ट करतं. बोनला त्याची गरज असते. ओके, जसं आता तुम्हाला इथे कळालं, जी हे इनॅमेल आहे
तुमचं जे तूत आहे ते तूतच्या वरती जे कव्हरिंग आहे इनॅमेल त्याला कॅल्शियमची गरज असते. ओके, ते कॅल्शियम पासून बनलेलं असतं, म्हणून त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी आपले जे टूथपेस्ट असतं त्याच्यामध्ये कॅल्शियम, सॉल्ट हे वगैरे हे सबस्टन्स असतात. ओके, कळालं सगळ्यांना? त्याच्यामुळे आपलं कॅव्हिटी वगैरे आपण त्याच्याने प्रोटेक्ट, आपले जे टूथ असतात टीथ असतात ते प्रोटेक्ट होतात. ओके, चला. तर जे इनॅमेल आहे ते कशाचं बनलेलं असतं? कॅल्शियम सॉल्ट पासून बनलेलं असतं. नेक्स्ट, सलाइवा कंटेन्स एन एन्झाइम कॉल्ड पिटॅलिन और सलाइव्हरी अमायलेज. आता जी सलाइवा आहे आपली, जी आपली तोंडातली लाळ आहे, ओके, त्याच्यामध्ये एन्झाइम्स असतात. एन्झाइम्स म्हणजे ते एक प्रकारचे प्रोटीन्सच झाले, जे आपल्याला आपल्या फूडचं डायजेशन, आपल्या फूडचं केमिकल आपल्या फूडला कन्वर्ट करण्यासाठी, त्याच्यावर केमिकल प्रोसेस करण्यासाठी ते आपल्याला हेल्प करतात. त्याला बोलतात एन्झाइम्स. ओके, एक प्रकारचे प्रोटीन्सच आहेत. ओके, तर सलाव्यामध्ये कुठले एन्झाइम्स असतात? पिटॅलिन आणि सलाइव्हरी अमायलेज हे दोन काय असतात? सलाइवामध्ये एन्झाइम्स असतात. पिटॅलिन कन्वर्ट्स द स्टार्च इनटू द शुगर कॉल्ड माल्टोज. आणि जो पिटॅलिन आहे तो स्टार्च आहे. आपल्या काही फूड मध्ये स्टार्च असतं ना, कार्बोहायड्रेट स्टार्च, आपलं जे काही फूड आहे त्याच्यामध्ये स्टार्च असतं, मग त्या स्टार्चला तो शुगर मध्ये काय करतो? कन्वर्ट करतो. त्याला काय बोलतात? माल्टोज. ओके, तर पिटॅलिन काय करतो? सगळ्यांनी लक्षात ठेवा, जो पिटॅलियन आहे सलाइवा मध्ये जो एन्झाइम आहे पिटॅलिन, त्याचं हे फंक्शन काय आहे? कन्वर्ट द स्टार्च इनटू शुगर कॉल्ड माल्टोज. तर तो शुगर मध्ये काय करतो? त्याला कन्वर्ट करतो स्टार्चला. तर कुठल्या प्रकारच्या शुगर मध्ये तो कन्वर्ट करतो? माल्टोज वाल्या. ओके, कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? ओके, तर चला साईडला तुम्हाला एन्झाइम्स बद्दल काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती आपण बघूया. लर्न न्यू वर्ड एन्झाइम्स. आता एन्झाइम्स काय आपण बघूया. ओके, एन्झाइम्स आर द सबस्टन्स सिक्रेटेड इन द बॉडी ऑफ एन ऑर्गॅनिझम विच ब्रिंग्स अबाउट स्पेसिफिक केमिकल रिएक्शन. बघा, आता हे जे एन्झाइम्स आहे आपल्या बॉडीमध्येच तयार होतात. ओके, आपल्या बॉडीमध्येच ते सिक्रेट होतात. एक प्रकारचं ते प्रोटीन्स आहे, ते आपल्या ज्या बॉडीमध्ये केमिकल रिएक्शन होतात ते घडवून आणण्यासाठी ते काय करतात? हेल्प करतात. ओके, जसं प्रोटीन स्टार्चचं जे कन्वर्जन केलं त्यांनी शुगरमध्ये, माल्टोजमध्ये, तर कोणामुळे झालं? एन्झाइम्समुळे. तर अशा जे केमिकल रिएक्शन असतात त्या घडून आणण्यासाठी, त्यांना हेल्प करण्यासाठी एन्झाइम्स काय करतात? मदत करतात. ओके, दे ऍक्ट ऍज अ कॅटलिस्ट. कॅटलिस्ट म्हणजे काय? इन्क्रीज द रेट ऑफ रिएक्शन. तर कॅटलिस्ट म्हणून ते काय करतात? ऍक्ट करतात. ओके, कॅटलिस्ट म्हणजे काय? आता तुमची ही जी केमिकल रिएक्शन चालू आहे, तुमचं आता तुम्ही जे काही फूड खाल्लंय आणि तुमच्या स्टमक मध्ये त्याच्यावर केमिकल रिएक्शन चालू आहे, तर त्या केमिकल रिएक्शनचं रेट इन्क्रीज करण्यासाठी, ओके, ते जरा फास्ट होण्यासाठी हे एन्झाइम्स काय करतात? त्यांना हेल्प करतात. ओके, तर कॅटलिस्ट म्हणजे काय? ते काय करतात? जे काही तुमचं रिएक्शन होतंय बॉडीमध्ये त्याचा रेट इन्क्रीज करतात. ओके, त्याचे स्पीड वाढवतात. Digestive enzymes of the digestive system brings about changes in the food material. आता ते डायजेस्टिव्ह एन्झाइम्स असतात. ओके, डायजेशनचे जे एन्झाइम्स असतात ते काय करतात? डायजेशन सिस्टीम मध्ये काय करतात? हेल्प करतात. तुमचं जे फूड वगैरे त्याला कन्वर्ट करायला. तुमचं जे फूड आहे ते ब्लड मध्ये सोल्युबल होण्यासारख्या फॉर्म मध्ये बनवण्यासाठी ते काय करतात? एन्झाइम्स हेल्प करतात. ओके, मेटाबॉलिक प्रोसेसेस आर इम्पॉसिबल विदाउट एन्झाइम्स. आता जे काही मेटाबॉलिक प्रोसेस आहेत, आता मेटाबॉलिक प्रोसेस म्हणजे काय तुम्ही विचारणार, तर मेटाबॉलिक प्रोसेस म्हणजेच काय? केमिकल प्रोसेस. म्हणजे तुमचं जे स्टार्चचं माल्टोज मध्ये कन्व्हर्जन होतंय, परत तुमचं तुमच्या ग्लुकोजला ब्रेकडाऊन करतंय, हे सगळे जे केमिकल प्रोसेस आहे आपल्या बॉडीमध्ये होत असतात. ओके, त्याला सगळ्यांना बोलतात मेटाबॉलिक प्रोसेस. आता हे जे मेटाबॉलिक प्रोसेस आहेत, केमिकल प्रोसेस आहेत, ते एन्झाइमच्या शिवाय होणं मुश्किल आहे. त्याच्यासाठी एन्झाइमची गरज असतेच. ओके, एन्झाइम्स आर अ स्पेसिफिक टाईप ऑफ प्रोटीन. मी मगाशी सांगितलं एन्झाइम्स आर हा काय? एक प्रोटीन्स आहे. दे आर मोस्ट ऍक्टिव्ह ऍट अ नॉर्मल बॉडी टेम्परेचर. आणि ते कधी जास्त ऍक्टिव्ह असतात? जेव्हा आपल्या बॉडीचं नॉर्मल टेम्परेचर असतं तेव्हा ते ऍक्टिव्ह असतात. कळालं सगळ्यांना एन्झाइम्स बद्दल?
एन्झाईम्स बद्दल कळालं सगळ्यांना? आपलं जे काही बॉडीमध्ये केमिकल रिएक्शन वगैरे मेटाबॉलिझम मेटाबॉलिक जे काही होतात, तर ते सगळं या एन्झाईम्स मुळेच काय होतं, घडून येतं. ओके, एन्झाईम मुळेच होतं, तेच आपल्याला ते सगळेजण हेल्प करतात. ओके, चला नेक्स्ट पार्ट बघूया. आता तुम्हाला नेक्स्ट अजून काही डायजेस्टिव्ह ऑर्गन्सचे तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेले ते आपण एक एक बघूया. चला, फर्स्ट टाइम माउथ. तर माउथ बद्दल बघा काय सांगितले तुम्हाला. डायजेशन ऑफ ए फूड बिगेन्स इन द माउथ. फूड इज अचीव विथ द हेल्प ऑफ टीथ इनटू व्हेरी स्मॉल पीसेस. आता मागाशीच सांगितलंय तुम्हाला, आपल्या जे डायजेशनचं जे फूडचं डायजेशन ते सगळ्यात पहिले माउथ मध्ये सुरुवात होते, तोंडामध्ये. तुम्ही जेव्हा अन्नाचा घास जेव्हा तोंडामध्ये घेता तेव्हा तिथूनच तुमच्या डायजेशन ला सुरुवात होते. ओके, आणि तुम्ही जे फूड आहे ते काय करता, तुमच्या दातांनी बारीक बारीक चावून त्याचे तुकडे करता. ओके, माउथ बद्दल कळालं सगळ्यांना. नंतर तुम्ही त्याच्यामध्ये काय सलायव्हरी ग्लँड, त्याच्यामध्ये काय सलायवा मिक्स करता. ओके, तर सलायवा इज अ प्रोड्यूस इन द सलायव्हरी ग्लँड इन द माउथ कॅव्हिटी लोकेटेड इन फ्रंट ऑफ द इयर्स नियर द फॅरिंग्स अँड बिलो द टंग. बघा, जे सलायव्हरी ग्लँड्स कुठे असतात, हे काय करतात, सलायवा प्रोड्यूस करतात. ओके, सलायवा प्रोड्यूस कोण करतं, सलायव्हरी ग्लँड. ते कुठे आहेत, इन द माउथ कॅव्हिटी, माउथ मध्ये. पण कुठे आहेत बघा, इन फ्रंट ऑफ फॅरिंग्स, सॉरी इन फ्रंट ऑफ इयर्स, इयरच्या पुढे, समोर, आणि नियर द फॅरिंग्स. आणि जे फॅरिंग्स आहे इथे दिसते बघा, फॅरिंग्स त्याच्या थोडस जवळ, आणि टंगच्या खाली. कळालं सगळ्यांना त्याचं लोकेशन सलायव्हरी ग्लँडचं. बघा इथे दिसते तुम्हाला, जे येलो कलरचा पार्ट आहे तो आहे सगळा सलायव्हरी ग्लँड आहे. ओके, तर ते काय करतात, सलायवा प्रोड्यूस करतात, आणि त्याचं लोकेशन कुठे आहे, इन फ्रंट ऑफ द इयर नियर द फॅरिंग्स अँड बिलो द टंग. ओके, इट इज अ कॅरीड टू द माउथ वाया डक्स. आणि हे काय तोंडातून तिथून त्यांचं कुठून सुरू होतं, आपल्या तोंडातून सुरू होतं. ओके, इट इज अ मिक्स विथ द फूड ड्युरिंग द प्रोसेस ऑफ चिविंग. आणि हे काय करतं, आपण जेव्हा आपलं जे चावतो, फूड आपलं जे चावायचं काम करतो, तेव्हा त्याच्यामध्ये लाळ मिसळली जाते. ओके, सगळ्यांना कळलं सलायव्हरी ग्लँड? ओके, चला नेक्स्ट काय आहे, फॅरिंग्स. आता फॅरिंग्स बघा, फॅरिंग्स म्हणजे काय, थ्रोट, घसा आपला. ओके, तिथलं बघा, द इसोफेगस अँड ट्रॅकिया ओपन इंटू द फॅरिंग्स. जे इसोफेगस आहे आणि ट्रॅकिया, ट्रॅकिया म्हणजे काय, आपले श्वसन नलिका. आपण जे रेस्पिरेटरी ट्रॅक आहे आपली, ती सगळी कुठून स्टार्ट होते, कुठे ओपन होते, फॅरिंग्स मध्ये ओपन होते. ओके, इसोफेगस अँड ट्रॅकिया म्हणजे काय, आपलं जे इसोफेगस मीन्स आपलं अन्न नलिका, आणि ट्रॅकिया म्हणजे आपली श्वसन नलिका. ओके, रेस्पिरेटरी ट्रॅक, हे सगळे माउथ मध्ये फॅरिंग्स मध्ये काय होतात, ओपन होतात. ओके, नेक्स्ट आहे इसोफेगस. आता इसोफेगस काय बघा, इट इज अ ट्यूब लिडिंग फ्रॉम द फॅरिंग्स टू द स्टमक. तर ही काय आहे, घशापासून ते स्टमक पर्यंतची एक नळी आहे, ट्यूब आहे. ओके, इट पुशेस द फूड टुवर्ड्स द स्टमक. आणि हे काय करतं, फूडला पुश करतं कुठेपर्यंत, स्टमक पर्यंत. बघा, इसोफेगस दिसतं सगळ्यांना रेड कलरचं, जी इसोफेगसची ही पाईप आहे, जी कुठून आहे, फॅरिंग्स पासून ते स्टमक पर्यंत आहे. बघा सगळ्यांना इथे दिसते, फॅरिंग्स पासून स्टमक पर्यंत जी मोठी नळी आहे तिला बोलता इसोफेगस, जी ट्यूब आहे तिला बोलता इसोफेगस. आणि ती काय करते, जे आपण काही फूड खाल्लंय ते त्या फॅरिंग्स पासून स्टमक पर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतं, इसोफेगस करतं. ओके, कळालं सगळ्यांना? नेक्स्ट नेक्स्ट आहे आता लिव्हर. आता कुठे जाणार तुमचं फूड, लिव्हर मध्ये जाणार. ओके, आता इसोफेगस मधनं स्टमक मध्ये गेलंय तुमचं, आता लिव्हर मध्ये जाणार तुमचं फूड. बघा काय होतं आता लिव्हर मध्ये,
द लिव्हर इज द लार्जेस्ट ग्लँड इन द बॉडी. आपल्या बॉडी मधला सगळ्यात लार्जेस्ट ग्लँड कुठला आहे? लिव्हर आहे. ओके, लक्षात ठेवा सगळ्यांनी. इट हॅज अ रिच सप्लाय ऑफ ब्लड, आणि याच्यामध्ये खूप जास्त ब्लडचं सप्लाय होतं. ओके, इट्स मेन फंक्शन इज अ स्टोरेज ऑफ ग्लुकोज. याचं मेन फंक्शन काय? ग्लुकोजचं स्टोरेज. ग्लुकोजला स्टोअर करायचं काम कोण करतं? लिव्हर करतं. बघा, द गॅल ब्लॅडर इज अ सिच्युएटेड बिलो द लिव्हर. आणि जे लिव्हरच्या थोडंसं खाली काय असतं? गॅल ब्लॅडर असतं. ओके, द इट्स इज स्टोर द बाईल डायजेस्टिव्ह ज्यूस सिक्रेटेड बाय द लिव्हर. तर जो गॅल ब्लॅडर आहे तो काय करतो? जे काही डायजेस्टिव्हचे ज्यूस आहेत वगैरे ते काय करतो? स्टोअर करतो. कोणी? लिव्हरनी तयार केलेले. ओके, गॅल ब्लॅडर म्हणतात त्याला, बोलतात पित्ताशय बोलतात त्याला. तुम्ही बोलता ना कधी कधी पित्त वगैरे झालंय, तर हे जे गॅल ब्लॅडर आहे त्याच्यातला ज्यूस. ओके, त्यालाच बोलतात पित्ताशय. नेक्स्ट, when bile is carried into the stomach, in a small intestine, it mix with the food there and helps in the digestion of a fats. Bile contains bile salt. बघा, तर काय होतं? हे जे काही गॅल ब्लॅडर मध्ये जे काही बाईल आहे, पित्त आहे, ते काय करतं? नंतर स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जे फूड आहे त्याच्यामध्ये मिक्स केलं जातं. कशासाठी? जे आपले फॅट्स आहेत त्याच्या डायजेशनसाठी. ओके, जसं आपल्या फॅट्स आहेत त्याच्या डायजेशनसाठी हे जे गॅल ब्लॅडर मधलं पित्त आहे, बाईल आहे, ते त्या फूड मध्ये काय केलं जातं? मिक्स केलं जातं. ओके, आणि नंतर या बाईल मध्ये काय असतं? बाईल सॉल्ट असतात. ओके, काय असतं? बाईल सॉल्ट असतात. कळालं सगळ्यांना? लिव्हरचं काम काय आहे? लिव्हर सगळ्यात लार्जेस्ट ग्लँड आहे आपल्या बॉडी मधला, आणि त्याच्यामध्ये त्याला भरपूर ब्लड सप्लाय केलं जातं. त्याचं काम काय? स्टोरेज ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजला स्टोअर करायचं काम करतो. त्याच्या खाली एक पार्ट आहे त्याला बोलतात गॅल ब्लॅडर. तो काय करतो? जे काही लिव्हर बाईल डायजेस्टिव्ह ज्यूस वगैरे जे काही तो तयार करतो ते काय करतो? तो स्टोअर करतो. ओके, आणि नंतर तो काय करतो? जे काही बाईल वगैरे आहे ते स्मॉल इंटेस्टाईन मध्ये पाठवतो. का? कारण फूड आणि जे आपले फॅट्स आहेत त्याला त्याच्यावर डायजेशन करण्यासाठी. ओके, आणि बाईल मध्ये काय कंटेंट्स असतात? बाईल सॉल्ट कंटेंट असतात. ओके, कळालं सगळ्यांना लिव्हरचं काम? नो, काय कळालं नाही? जे आपण काही फूड वगैरे खातो. ओके, आता बाईल सॉल्ट, गॅल ब्लॅडर म्हणजे काय? की त्याच्यामध्ये बाईल तयार होतं. बाईल म्हणजे पित्त. ओके, त्याच्यामध्ये जे डायजेशन, आता तुमचं जे फूडचं डायजेशन होणार आहे त्याला काही ज्यूस वगैरे लागतील ना, त्याला काहीतरी केमिकल लागेल ना ते डायजेशन व्हायला. आपण आतापर्यंत ते शिकत आलो ना, की डायजेशन साठी जे केमिकल प्रोसेस होते आपल्या बॉडीमध्ये, डायजेशन होते त्याच्यावर काहीतरी त्याला एन्झाईम्स लागतात, हे आपण बघितलं. प्लस त्याला काहीतरी डायजेस्टिव्ह ज्यूस वगैरे सुद्धा लागतात, म्हणजे त्याच्यानी जेणेकरून ते आपलं फूडचं डायजेशन पटकन होईल. तर हे सगळं जे डायजेस्टिव्ह ज्यूस आणि जे काही बाईल आहे ते प्रोड्यूस करायचं काम कोण करतं? गॅल ब्लॅडर करतं. कोण करतं? गॅल ब्लॅडर करतं. हे लिव्हरच्या खाली असतं. ओके, आणि तुमचे जे फॅट आहे, खूप सारे फॅट्स असतात बघा, ते सगळे फॅटचं डायजेशन करायचं काम सुद्धा कोण करतं? हे गॅल ब्लॅडर करतं. ओके, नेक्स्ट आहे पॅन्क्रियाज. पॅन्क्रियाज बघा काय करतं? द पॅन्क्रियाज सिक्रेट द पॅन्क्रियाटिक ज्यूस दॅट कंटेन्स व्हेरियस एन्झाईम्स. बघा, आता तो पॅन्क्रियाज आहे तो काय करतो? पॅन्क्रियाट ज्यूस तयार करतो. त्याच्यामध्ये खूप सारे एन्झाईम्स असतात, जसे जे आपल्याला डायजेशनसाठी हेल्पफुल आहेत. तर ते सगळे डायजेशन एन्झाईम्स कोण तयार करतं? पॅन्क्रियाज तयार करतं. ओके, देन स्टमक. स्टमक बघा काय करतो? द लार्ज सॅक लाईक पार्ट ऑफ द एलिमेंटरी कॅनल इज कॉल्ड द स्टमक. तर स्टमक कशाला बोलतात? मोठ्या पिशवीसारखा जो भाग असतो त्याला बोलतात स्टमक. ओके, द गॅस्ट्रिक ग्लँड्स ऑफ द स्टमक
सिक्रेट गॅस्ट्रिक ज्यूस. आता जे गॅस्ट्रिक ग्लँड असतात ते काय करतात, गॅस्ट्रिक स्टमक मध्ये काही गॅस्ट्रिक ग्लँड असतात. ओके, ते गॅस्ट्रिक ज्यूस तयार करतात. ओके, फूड दॅट हॅज एंटर स्टमक इज चर्न. आणि आपल्या जे पोटामध्ये जेव्हा फूड एंटर होतो, ओके, आपल्या या पोटामध्ये जेव्हा फूड एंटर होतं ते चर्न केलं जातं. म्हणजे त्याला काय, त्याच्यावर प्रोसेस करून ते पिठासारखं तयार केलं जातं. ओके, ते त्याच्यावर प्रोसेस करून त्याच्यामध्ये गॅस्ट्रिक ज्यूस मिक्स करून त्याला पिठासारखं केलं जातं. 3 components of a gastric juice, namely hydrochloric acid, pepsin and mucus, are mixed with the food here and it become acidic. बघा काय केलं जातं त्याच्यावर, फूडवर. आता गॅस्ट्रिक ज्यूस म्हणजे कुठले कुठले ज्यूस, कुठले कुठले बघा, हायड्रोक्लोरिक ऍसिड, ओके, पेप्सिन आणि म्युकस, हे काय सगळे गॅस्ट्रिक ज्यूस आहे. हे सगळे फूड मध्ये काय केले जातात, मिक्स केले जातात. ओके, आणि मिक्स केल्या करून काय केलं जातं, त्यांना ऍसिडिक बनवलं जातं. काय बनवलं जातं, ऍसिडिक बनवलं जातं. मेनली प्रोटीन्स आर डायजेस्टेड इन द स्टमक ड्यू टू. आता खूप काही जे प्रोटीन्स आहेत आपले, जे फूड मध्ये आपण जे काही फूड खातो त्याच्यामध्ये काही फूड मध्ये प्रोटीन्स असतात ना, ते प्रोटीन्स कुठे डायजेस्ट केले जातात, या स्टमक मध्ये डायजेस्ट केले जातात. ड्यू टू द चर्निंग अँड द ऍक्शन ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस, फूड बिकम्स अ सेमी सॉलिड स्लरी विच इज स्लोली पुश इन टू द स्मॉल इंटेस्टाईन. बघा, तर हे जे फूड आहे त्याच्यामध्ये गॅस्ट्रिक ज्यूस का मिक्स केलं जातं, कारण याच्यावर जे फूड आपण खाल्लंय त्याच्यामध्ये जर गॅस्ट्रिक ज्यूस मिक्स केलं, ते कसं होतं, एकदम पातळ होतं. काय होतं, एकदम पातळ होतं. ओके, आणि पातळ होऊन त्याचं एकदम पातळ मिश्रण होतं, सेमी सॉलिड स्लरी असं मिश्रण होतं, आणि ते नंतर स्मॉल इंटेस्टाईन मध्ये काय केलं जातं, ढकललं जातं. बघा इथे स्मॉल इंटेस्टाईन दिसतंय सगळ्यांना, त्याला बोलतात स्मॉल इंटेस्टाईन. ओके, आता नेक्स्ट काय, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये काय होतं, द स्मॉल इंटेस्टाईन इज अबाउट 6 मीटर लॉंग. बघा, जी आपले स्मॉल इंटेस्टाईन आहे ते 6 मीटर लॉंग आहेत. मोस्ट ऑफ द डायजेशन अँड ऍब्झॉर्प्शन ऑफ ए फूड टेक प्लेस हिअर. आपल्या फूडचं जे काही पचन आणि शोषण, ओके, हे सगळं या स्मॉल इंटेस्टाईन मध्ये होतं. 3 डिफरंट डायजेस्टिव्ह ज्युसेस आर मिक्स विथ द फूड इन द स्मॉल इंटेस्टाईन. आता या स्मॉल इंटेस्टाईन मध्ये थ्री आहेत, 3 डायजेस्टिव्ह ज्युसेस मिक्स केले जातात. Absorption into the blood of nutrients obtained by the digestion of the food also occurs in the small intestine. बघा, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये काय काय प्रोसेस होतात, ऍब्झॉर्प्शन इंटू द ब्लड मध्ये तुमचं जे फूड आहे ते मिक्स करायचं काम कोण करतं, स्मॉल इंटेस्टाईन करतं. ओके, परत तुमचं जे न्यूट्रिएंट्स आहेत ते सुद्धा डायजेशन, न्यूट्रिएंट्स ऑब्टेन बाय द डायजेशन ऑफ ए फूड, फूडला डायजेस्ट करून त्याच्यातनं न्यूट्रिएंट्स काय करायचे, पूर्ण बॉडी पार्ट्सला प्रोव्हाइड करायचं, ते काम सुद्धा कोण करतं, स्मॉल इंटेस्टाईन करतं. ओके, कळालं सगळ्यांना स्मॉल इंटेस्टाईनचं. स्मॉल इंटेस्टाईन कळालं सगळ्यांना. ओके, आता त्याच्यानंतर येतं लार्ज इंटेस्टाईन. लार्ज इंटेस्टाईन काय करतं बघा, लार्ज इंटेस्टाईन इज अबाउट 1.5 मीटर लॉंग. बघा, 1.5 मीटर लॉंग. स्मॉल इंटेस्टाईन पेक्षा लार्ज इंटेस्टाईन जरा छोटे आहेत. बघा, ओनली वॉटर इज ऍब्झॉर्ब इन द लार्ज इंटेस्टाईन. लार्ज इंटेस्टाईन मध्ये फक्त वॉटरच ऍब्झॉर्ब केलं जातं. बघा, अ स्मॉल पार्ट इज कॉल्ड अपेंडिक्स इज अटॅच टू द फर्स्ट पार्ट ऑफ द स्मॉल इंटेस्टाईन. आता बघा, तुमचे जे स्मॉल इंटेस्टाईन आहे त्याचा जो फर्स्ट पार्ट आहे त्याला एक पार्ट अटॅच असतो, त्याला बोलतात अपेंडिक्स. ओके, काय असतो, अपेंडिक्स. अनडायजेस्टेड रिमेन्स ऑफ फूड digested in the small intestine enter the large intestine. Undigested material is thrown out of the through the anus. बघा, आता तुमच्या स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जे काही फूडचं डायजेशन होतंय, ओके, जे काही फूडचं डायजेशन झालं त्याच्यातलं काही पार्ट ब्लडला ऍब्झॉर्व केलं, ब्लड मध्ये मिक्स झालं, काही पार्ट मधले न्यूट्रिएंट्स काढले आणि ते पूर्ण बॉडी पार्टला काय केले, त्यांनी प्रोव्हाइड केले. पण जे काही फूड आहे ते डायजेस्ट होत नाही, तर ते कुठे टाकलं जातं, ते लार्ज इंटेस्टाईन मध्ये येतं. लार्ज इंटेस्टाईन मधून ते आपल्या ऍनसद्वारे वेस्ट मटेरियल म्हणून बॉडीच्या बाहेर निघतं. ओके, कळालं सगळ्यांना. सगळ्यांना कळालं.
जे बॉडीच्या बाहेर वेस्ट मटेरियल निघतं ते सगळं एनस द्वारे बाहेर निघतं. ओके, काय डाऊट आहे चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. लार्ज इंटेस्टाईनचा जो फर्स्ट पार्ट आहे त्याच्या खाली एक पार्ट असतो. तर अपेंडिक्स इज अटॅच टू द लार्ज इंटेस्टाईन. ओके, तर बघा जो लार्ज इंटेस्टाईन आहे इथे काय दिलं, अ स्मॉल पार्ट कॉल्ड अपेंडिक्स इज अटॅच टू द फर्स्ट पार्ट ऑफ द लार्ज इंटेस्टाईन. जो लार्ज इंटेस्टाईन जिथून स्टार्ट होतं त्याचा जो फर्स्ट पार्ट आहे त्याला एक स्मॉल पार्ट अटॅच असतो, त्याला अपेंडिक्स बोलतात. ओके, कळालं? ओके, चला नेक्स्ट. तर इथं तुम्हाला एक इम्पॉर्टंट ग्लँड्स दिलेले आहे डायजेस्टिव्ह सिस्टीमचे आणि त्यांचं सिक्रेशन आणि त्यांचं फंक्शन्स दिलेले आहेत. हा चार्ट एकदम इम्पॉर्टंट आहे, तो तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखा आहे. बघा, माउथ मध्ये कुठले ग्लँड्स असतात, सलायव्हरी ग्लँड्स असतात. ते काय करतात, सलायवा सिक्रेशन करतात, पिथॅलिन. ओके, त्याचं फंक्शन काय, कन्व्हर्जन ऑफ स्टार्च इंटू माल्टोज. ओके, देन स्टमक मध्ये बघा कुठले कुठले ग्लँड्स आहेत, गॅस्ट्रिक वॉल, लिव्हर अँड पॅनक्रियाज. गॅस्ट्रिक वॉल काय करतं, गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट करतं. त्याच्यामध्ये गॅस्ट्रिक ज्यूस कुठले असतात, हायड्रोक्लोरिक ऍसिड, पेप्सिन अँड म्युकस. ओके, त्यांचं फंक्शन काय, टू मेक द फूड ऍसिडिक. जे आपलं फूड आहे त्याला ऍसिडिक करायचं, प्रोटीन्सला ब्रेकडाऊन करायचं, टू प्रोटेक्ट द इनर लाइनिंग ऑफ द स्टमक फ्रॉम द हायड्रोक्लोरिक ऍसिड. आपल्या स्टमकचं जे इनर लाइनिंग आहे, आतमधला भाग आहे, तो प्रोटेक्ट करायचा कशापासून, हायड्रोक्लोरिक ऍसिड. तुम्हाला माहिती आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड इतकं पॉवरफुल असतं, जे ऍसिड अटॅक वगैरे होता तुमच्या जर बॉडी पार्टवर, जर तो ऍसिड तुमचं जर पडलं तर तिथला जो बॉडीचा पार्ट आहे तो पूर्ण काय होतं, बर्न होतो. ओके, जर तुमच्या पोटामध्ये जर हे जे हायड्रोक्लोरिक ऍसिड डायरेक्ट असं आलं तर तुमचं पोट सगळं काय होऊ शकतं, बर्न होऊ शकतं. म्हणून हे गॅस्ट्रिक वॉल काय करतात, हे जे हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे त्याच्यापासून प्रोटेक्ट करतात. ओके, नंतर आहे लिव्हर मध्ये कुठलं काय सिक्रेशन होतं, बाईल. ओके, टू मेक अ फूड अल्कलाईन, फूडला अल्कलाईन करायचं काम करतं. टू कन्वर्ट द लार्ज फॅट पार्टिकल्स इंटू स्मॉल वन. जे लार्ज वाले फॅट पार्टिकल्स असतात, ओके, त्याला स्मॉल वन्स मध्ये कन्वर्ट करायचं काम कोण करतं, हे बाईल करतं. ओके, म्हणजेच काय, डायजेशन ऑफ ए फॅट्स. देन पॅनक्रियाज मध्ये काय काय सिक्रेट करतात, पॅनक्रियाटिक ज्यूस. म्हणजे कुठले बघा, ट्रिप्सिन, लिपासे, अमालाइज. हे तुम्हाला जर तुम्ही नेक्स्ट जरा पुढे अजून नेक्स्ट हायर क्लासमध्ये गेला तर तुम्हाला हे सगळे हे जे आहे काय बोलतात एन्झाईम्सच्या बद्दल आणि सगळे हे केमिकल ज्यूस हे सगळं त्याच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन होईल. ओके, त्यांचं काम काय, टू कन्वर्ट द प्रोटीन्स इंटू अमायनो ऍसिड्स, टू कन्वर्ट द फॅट्स इंटू फॅटी ऍसिड्स. ओके, कार्बोहायड्रेट, हे सगळं केमिकल आहे. तुम्हाला केमिस्ट्री मध्ये हे सगळं शिकायला मिळेल. ओके, देन स्मॉल इंटेस्टाईन मध्ये काय होतं, इंटेस्टायनल ज्यूस. ते काय करतात, प्रोटीन्सला अमायनो ऍसिड मध्ये कन्वर्ट करतात. सॉरी, आणि जे काही कार्बोहायड्रेट्स आहे त्याला ग्लुकोज मध्ये कन्वर्ट करतात. ओके, तर सगळ्यांना हा जो चार्ट आहे तो लक्षात ठेवायचा आहे. ओके, इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अजून काय दिलेलं आहे, एक चार्ट दिलेला आहे तो आपण रीड करूया. आपल्या हेल्थ बद्दल आहे, आर वी पुटिंग अवर हेल्थ ऍट रिस्क. आपण आपले जे आरोग्य आहे ते धोक्यात आणत आहोत का, असं त्यांनी क्वेश्चन विचारलंय. आपलं जे काही हेल्थ आहे ते आपण धोक्यामध्ये टाकत आहोत का. बघा काय दिलंय, फिजिकल हेल्थ इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट इन अ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. वेन ऑल आवर ऑर्गन सिस्टीम फंक्शन प्रॉपरली वी से दॅट वी आर इन अ गुड हेल्थ. However, harmful habits like smoking, chewing of tobacco, drinking alcohol,
affect our body adversely. बघा, आता तुमचं जे पर्सनॅलिटी डेव्हलप करायची असेल तर तुम्हाला फिजिकली हेल्थ, तुमची फिजिकली हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, तर तुम्ही तुमचं जे बॉडी फंक्शन आहे ते सगळे प्रॉपरली फंक्शन करत असतील तर तुम्ही काय बोलता, तुमची जी हेल्थ आहे ती गुड आहे. ओके, तुमची हेल्थ काय ती एकदम चांगली आहे, आरोग्य तुमचं चांगलं आहे. पण तुमचे जे काही हार्मफुल हॅबिट असतील, काही सवय असतील तुमचे, जसं स्मोकिंग, सगळ्यांना माहिती आहे स्मोकिंग, तंबाखू खाणे, च्युइंग ऑफ टोबॅको अँड धूम्रपान करणे, मद्यपान करणे, हे सगळे काय करतात, आपल्या हेल्थला काय करतात, आपल्या हेल्थला हार्मफुल आहेत हे सगळे प्रोडक्ट्स. ओके, हानी होतं याच्यामुळे, आपल्याला आपले आरोग्य बिघडवतात. ओके, नेक्स्ट, इफेक्ट ऑफ टोबॅको, अल्कोहोल, स्मोकिंग ऑन डायजेस्टिव्ह सिस्टीम. आता यांचा आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवर काय परिणाम होतो ते आपण बघूया. इफ यू कंझ्युम एनी टोबॅको प्रोडक्ट्स, द माउथ, फॅरिंग्स, एलिमेंटरी कॅनल अँड अदर ऑर्गन्स ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम कॅनॉट फंक्शन प्रॉपरली. बघा, जर तुम्ही तंबाखू सारखे पदार्थ जर खात असाल तर तुमचं तोंड, घसा, हे सगळं जे आहे एलिमेंटरी कॅनल, ते सगळं काय होतं, प्रॉपर फंक्शन करायला करत नाही ते. ओके, इट कॉजेस प्रॉब्लेम्स लाईक उमॅटिंग, नॉझिया अँड हेडॅक. तर तुम्हाला काय होतं, मळमळ, उलटी सारखं होतं, डोकेदुखी, असे काही प्रॉब्लेम्स, म्हणजे असे काही प्रॉब्लेम्स होतात. बिसाइड्स, टोबॅको पार्टिकल्स स्टिक टू द टीथ, गम्स अँड स्किन ऑफ द माउथ कॅव्हिटी अँड स्लोली कॉज इंजुरी टू दोज पार्ट रिझल्टिंग इन देअर डायस फंक्शन. बघा, तर काय होतं, तुमचं जर तुम्ही तंबाखू चगळतच राहणार तर त्याचे पार्ट्स काय होतात, ते दातामध्ये अडकतात. ओके, तर खूप दिवस ते दातामध्ये अडकून राहिले तर काय होतं, तिथला जो पार्ट आहे आपल्या माउथ मधला कुठलाही, टीथ गम्सचा, म्हणजे तो काय होतो, पार्ट सगळा खराब होऊन जातो. ओके, तिथे काही इन्फेक्शन होतं. दिस कॉजेस स्वेलिंग ऑफ गम्स, द पेन अँड पेन वेन मुव्हिंग द जॉज. बघा, इथे तुम्हाला दाखवलंय हे असं आपल्या तोंडाचा काही पार्ट एकदम घाण, म्हणजे खूप खराब होतो आणि आपल्या हिरड्यांना सूज वगैरे येते आणि आपल्या तोंडाची मुवमेंट करताना सुद्धा आपल्याला थोडस काय होतं, पेन होतं. द फॅरिंग्स अँड इंटेस्टाईन बिकम इन्फ्लेम अँड द कंडिशन्स फर्दर प्रोग्रेस इन टू कॅन्सर लिडिंग टू डेथ. तर त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा घसा पण काय होतो, थोडा थोडा त्याचा पण प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होतो. फॅरिंग्स म्हणजे तुमच्या घशाला पण त्रास व्हायला तयार होतो आणि नंतर पुढे तुम्हाला कॅन्सर सारखे रोग होऊ शकतात आणि तुम्ही मृत्यू, म्हणजे तुमचा जीव जाऊ शकतो. ओके, माय रोल, आता तुमचा रोल काय बघा. मेकिंग द पिक्चर्स अँड स्लोगन अगेन्स्ट द टोबॅको कन्झम्पशन, स्मोकिंग, ड्रिंकिंग अल्कोहोल एक्सेट्रा अँड डिस्प्लेइंग देम इन द क्लासरूम अँड द नेबरहुड, कीपिंग अ वॉच ऑन द वेदर्स वन्स सराउंडिंग आर टोबॅको फ्री. तुम्हाला काय करायचंय, हे सगळं काही पिक्चर्स जे टोबॅकोचे वगैरे, अगेन्स्ट टोबॅको कन्झम्पशन अँड स्मोकिंग, ड्रिंकिंग ऑफ अल्कोहोल, याच्याबद्दल तुम्हाला स्लोगन्स तयार करायचे. म्हणजे त्याच्याने तुम्हाला काय म्हणजे काही काही तुम्हाला काय, तुम्हाला त्याचं कसे हार्मफुल आहेत तुमच्या बॉडीला, तुमच्या काय बोलतात, हेल्थला कसे ते हार्मफुल आहे, त्याच्याबद्दल काय करायचे, स्लोगन्स, नाहीतर काही पिक्चर्स वगैरे तयार करा आणि तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये लावा आणि त्यांना काय करा, पटवून द्या की याच्याने खूप काही तुम्हाला होऊ शकतं. ओके, आणि तुमचा जो आजूबाजूचा परिसर आहे तो टोबॅको फ्री ठेवा. कंझम composing an oath against addiction and taking the oath in the class and also during assembly. तर तुम्हाला काय सांगितलंय, या संदर्भात सगळ्यांकडनं काय करा, शपथ घ्या. ओथ म्हणजे काय, शपथ घ्या की तिचं तुमचा जो आजूबाजूचा परिसर असेल तर तिथले जे लोक खात असतील, ड्रिंकिंग वगैरे करत असेल तर त्यांच्याकडनं शपथ घ्या की आजपासून आम्ही हे करणार नाही वगैरे, असं काही करून घ्या. ओके, नाहीतर काय तुम्ही त्यांना तिथे हे पण देऊ शकता, जर तुमच्या टोबॅको खाताना कोण दिसलं तर आम्ही त्याला दंड वगैरे लावू. ओके, फाईन वगैरे देऊ, ते हे सगळं तुम्ही करू शकता. मेकिंग पॅरेंट्स अँड टीचर अवेअर ऑफ सच इन्स्टन्सेस इन द नेबरहुड. तर तुमच्या आजूबाजूला असं काही घडत असेल, म्हणजे कोण जास्तच म्हणजे सगळं असे स्मोकिंग वगैरे करत असेल तर तुमच्या पॅरेंट्सला आणि टीचरला याच्याबद्दल सांगा. ओके, सगळ्यांना कळालं लेसन.
तर डायजेस्टिव्ह सिस्टीम सगळ्यांना कळाले, कुठले कुठले डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, सगळ्यांचे फंक्शन्स तुम्हाला कळाले का? ओके. तर लास्ट टाइम तुम्हाला होमवर्क मध्ये काय करायचंय, जे आता डायजेस्टिव्ह सिस्टीम वरचे जे काही क्वेश्चन आन्सर्स आहेत ते तुम्हाला काय करायचे आहेत, नोटबुक मध्ये राईट डाऊन करायचे आहेत. ओके. तर बघा, फिलिंग द ब्लँक्स मध्ये बघा, द प्रोसेस ऑफ डायजेशन स्टार्ट फ्रॉम द, कुठून स्टार्ट होतं प्रोसेस ऑफ डायजेशन? माउथ. ओके. हे तुमचा एक पार्ट आज झालंय शिकून आपला. ओके. देन पुशिंग फॉरवर्ड द फूड दॅट हॅज बीन च्यू इज द फंक्शन ऑफ द, कशाचं आहे फंक्शन? पुशिंग द फॉरवर्ड द फूड दॅट हॅज बीन च्यू इज अ फंक्शन ऑफ स्टमक या इसोफेगस? कोण सांगेल? इसोफेगस. व्हेरी गुड, इसोफेगसचं आहे. ओके. तर हे दोन फिलिंग द ब्लँक्स लिहायचे आहेत. नेक्स्ट, मॅच द फॉलोइंग मध्ये बघा काय आहे, पेप्सिन. पेप्सिन काय आहे? एन्झाइम्स ऑफ द गॅस्ट्रिक ज्यूस. ओके. पेप्सिन इज अ एन्झाइम ऑफ द गॅस्ट्रिक ज्यूस. गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये असतं ना एन्झाइम्स, पेप्सिन. येस. देन देन इथे हु इज टेलिंग अ लाय, ते इथे काही ऑर्गन दिल्याने त्यांनी स्टेटमेंट म्हटलंय, तर त्याच्यातलं बघायचं कुठलं स्टेटमेंट खरं आहे आणि कुठलं रॉंग आहे. ओके. ते तुम्हाला येईल करता. ओके. नेक्स्ट, गिव्ह रिझन. गिव्ह रिझन मध्ये बघा काय, फूड बिकम ऍसिडिक इन द स्टमक. हा क्वेश्चनचा आन्सर लिहायचा आहे. नेक्स्ट, बाकीचे सगळे झालेले आहेत, आय थिंक लास्ट टाइमच झालेले. ओके. देन आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन मध्ये बघा, व्हॉट कॉजेस द प्रॉब्लेम ऑफ ऍसिडिटी अँड व्हॉट इज द इफेक्ट ऑन द बॉडी. ओके. हे तुम्ही लिहू शकता. देन नेम द डिफरंट टाइप्स ऑफ टीथ अँड व्हॉट इज द फंक्शन ऑफ इच टाइप. ते सुद्धा तुम्ही आता लिहायचे. ओके. आणि मेन म्हणजे 6 क्वेश्चन, स्केच अँड लेबल द डायग्राम ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम अँड डिस्क्राईब इट इन युअर ओन वर्ड. हे सगळ्यांना इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तुम्हाला एक्झाम मध्ये कमीत कमी 5 नाही तर 6 मार्क्सला हा क्वेश्चन येऊ शकतो. ओके. विथ डायग्राम. तुम्हाला डायग्राम काढायची आणि नंतर एक्सप्लेन करायचंय. काय नाही, एक एक पार्ट, एक एक डायजेस्टिव्ह ऑर्गन तुम्ही काय करायचंय त्याचं एक्सप्लेन करायचंय. आता फर्स्ट टाइम माउथ, तर माउथ मध्ये काय होतं ते एक्सप्लेन करायचंय. नेक्स्ट आहे इसोफेगस, देन फॅरिंग्स, देन स्टमक. हे सगळं ऑर्गन्स बद्दल एक्सप्लेन करायचं. ओके. कळालं सगळ्यांना? कोणाला काही डाऊट आहे लेसन मध्ये? सगळ्यांना क्वेश्चनचे आन्सर्स येतील लिहिता? ओके. तर आपला लेसन इथेच कम्प्लीट झालेला आहे. ओके. जर तुम्ही एकदाच अपलोड केलं तर आपलं तुझा आधीच्या डेटचा होमवर्क नाही समजणार ना मानसी. तर आधीच्या डेटला जो होमवर्क दिला तिथे तुझं मग होमवर्क नॉट अपलोडेड येईल. ओके. त्याच्यामुळे जे पार्ट जिथे ज्या डेटला जो होमवर्क दिला तिथेच ते पिक्चर्स काय करायचे, अपलोड करायचे. ओके. कळालं? ओके. चला मग आपण इथेच थांबूया. ओके. लेसन सुद्धा कंप्लीट झालेला आहे. बाय एव्हरीवन. Bye, Miss. बाय. गुड नाईट. Hi, ma'am. बाय. बाय. चला लेफ्ट करा पटकन.